नमस्कार, स्वातीची चव या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी चपात्या कशा बनवते. चपातीचं पीठ तिंबण्यापासून ते चपात्या लाटून भाजण्यापर्यंत सगळ्याच ज्या काही टिप्स असतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, हा खूप यूजफुल होईल तुमच्यासाठी जर तुम्ही स्पेशली नवीन चपात्या शिकत आहात, बनवायला शिकत असाल तर इथं पीठ घ्यायचं आहे. अकॉर्डिंग तुम्हाला किती माणसासाठी चपात्या बनवायच्या त्या अकॉर्डिंग मी 2 कप पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जण पीठ मळत असताना म्हणजे या पिठामध्येच तेल टाकतात, तर मी तेल बिलकुल कधीच टाकत नाही. मी जवळपास आता 8 ते 9 वर्ष झालं स्वयंपाक करते, पण मी कधीच पिठामध्ये तेल टाकत नाही, कारण पीठ टाकायची काहीच गरज नाही. काही जणांना वाटतं की पिठामध्ये तेल टाकल्यानं चपात्या मऊ होतात, पण त्याचा आणि म्हणजे तेलाचा आणि पिठाचा काही संबंध नाही आहे इथं मऊ होण्यासाठी. तर मेन जे आहे चपात्या मऊ होण्यासाठी ते आहे की आपण पीठ कसं मळून घेतो ते जास्त इम्पॉर्टंट आहे. मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की पीठ ओलवून ठेवून परत कसं यूज करायचं. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्टली ही रेसिपी दाखवली की लगेच पीठ तिंबून लगेच 5 मिनटाच्याच आत आपल्याला चपात्या करायच्या आहेत ना, ती रेसिपी. पण इथं मी तुम्हाला ओलवून ठेवायचं कसं ते दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, जेणेकरून समजा आपल्याला एक अर्ध्या तासाच्या नंतर किंवा 1 तासाच्या नंतर स्वयंपाक करायचा आहे, चपात्या बनवायच्या आहेत, पण आपल्याला पीठ आताच तिंबून ठेवायचं आहे, जेणेकरून तेव्हा आपलं काम कमी होईल. तर इथं आपल्याला काय करावं लागेल की पिठाला आपल्याला घट्ट तिंबायचं आहे. आणि पीठ तिंबताना हाताला म्हणजे चिकटणारच, कारण गव्हाचं पीठ आहे तर ते तर चिकटणारच आहे, तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आणि ते घट्ट तिंबायचं आहे आपल्याला, थोडंसं घट्ट, कारण पीठ ओलवून ठेवायचं थोड्या वेळानंतर करायचं आहे, अर्ध्या तासानंतर म्हणलं की पीठ खूपच जास्त मऊ होतं मग. म्हणून आपल्याला घट्ट पीठ तिंबून ठेवायचं आहे. एक अर्ध्या तासाच्या नंतर आपल्याला त्याला परत थोडंसंच तिंबावं लागेल. मग इथं दाखवलेलं आहे मी अर्ध्या तासाच्या नंतर, मी तुम्हाला इथं तिंबून पण दाखवते पिठाला. इथं आता आपल्याला पिठाला एक्स्ट्रा पाणी वगैरे काहीच लावायची गरज नाही, फक्त मी हाताला थोडंसं तेल लावते. तेही यासाठी की पीठ माझ्या हाताला चिटकू नये म्हणून. नाही, थोडंसंच तेल लावायचं आहे हाताला आणि पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम छान पेड्यासारखं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, मऊ मऊ मळून घ्यायचं आहे पीठ. आणि त्याच्या आपल्याला आता चपात्या करायला सुरू करायच्यात. पीठ एकदम मऊ पेड्यासारखं झालंच पाहिजे, घट्ट पीठ तिंबायचं नाही. मऊ पीठ तिंबलं तरच मऊ मऊ छान चपात्या होतात. तर इथं छोटासा मी गोळा घेतलेला आहे. तुम्हाला केवढ्या साईजची चपाती बनवायच्या त्या अकॉर्डिंग तुम्ही पिठाचा गोळा तोडून घ्या. तर मी मोठ्या मोठ्या चपात्या बनवते, तर त्यामुळं मी थोडासा मोठाच गोळा घेतलेला आहे. आणि आमच्या इकडं आम्ही कपड्यावरती चपाती लाटून घेतो, तर त्यामुळं मी इथं एक कपडा ठेवलेला आहे आणि त्यावरती मी चपाती बनवते. हा रोज मी यूज करते ना तोच कपडा आहे. तेल लागून लागून हा थोडासा म्हणजे कलर याचा चेंज झालेला आहे. धुला तरी ह्याचा कलर असाच असतो बरं, तुम्हाला घाण वाटेल, हा घाण नाही आहे. त्याला तेल लागून लागून त्याचा कलर चेंज झालेला आहे. आणि आता मी चपाती लाटते, तर आपल्याला तळ हाताच्या साईज एवढी चपाती लाटून घ्यायची आहे पहिलं. आपल्या तळ हाता एवढी म्हणजे पूर्ण हाता एवढी चपाती झाली ना, मग आपल्याला तिला एक साईडला असं मी बघताय तुम्ही अर्ध्या चपातीला तेल लावून घ्यायचं आहे. परत तिला फोल्ड करून परत अर्ध्या भागाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. मी ही 4 पदरी चपाती बनवते. 4 पदरी चपाती असंच बनवतात, कारण ही खूप वेळ मऊ राहते, एकदम मऊ मऊ लागते ही चपाती. आणि समजा तुम्ही सकाळी गेलेली चपाती संध्याकाळी जरी खाताय ना, तर तुम्हाला ती शिळी वाटणार नाही, एवढी मऊ राहते ती चपाती. आणि फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला हिला छान लाटून घ्यायचं आहे. आणि चपाती लाटताना आपल्याला स्पेशली हे लक्षात ठेवायचं की चपातीला आपल्याला काटामध्ये जास्त लाटायचं आहे, मिडलमध्ये तिला जास्त लाटायची गरज नसते. कारण आपण बेलण्याला लाटतोय, तर लाटते वेळेस ना थोडंसं बेलणं आपलं मधल्या भागाला पण लागतं चपातीचं, तर मधला भाग इझिली हा स्प्रेड होऊन जातो, पण त्याची काटं लवकर स्प्रेड होत नाहीत. म्हणून आपल्याला काटामध्ये जास्ती भार देऊन काटामध्येच चपातीला नीट व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. चपाती जर मिडलला थोडीशी जाड राहिली ना तरी चालेल, पण काटामध्ये तिला पातळच ठेवायचं आहे, नाहीतर ती व्यवस्थित भाजत पण नाही काटामध्ये आणि खाताना ती रबरासारखी लागते. म्हणून लक्षात ठेवा आणि तिला नीट छान काटामध्ये लाटून घ्यायचं आहे. आणि चपाती लाटताना समजा ती बेलण्याला चिटकू लागली, तर बेलण्याला हाताने थोडंसं पीठ लावायचं आणि चपातीलाही लावायचं आणि नीट छान पलटून दोन्ही साईडनं चपातीला आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथं मी जाड तवा आहे ना माझा तो मी ठेवलेला आहे. तवा एकदम गरम असल्याच्या नंतरच आपल्याला तव्यावरती चपाती टाकून घ्यायची आहे. तवा थंड असताना चपाती टाकू नका, कारण चपाती मग पुन्हा कितीही फ्लेम हाय केली ना, चपाती व्यवस्थित भाजत नाही.
आणि चपाती टाकल्याच्या नंतर जेव्हा तिला असे बबल्स यायला स्टार्ट झालेत ना, तेव्हा आपल्याला त्याला चपातीला फ्लिप करून घ्यायचं आहे. आणि हो, फ्लिप केल्याच्या नंतर काय होईल की चपाती आपली फुगायला स्टार्ट होईल. मग तेव्हा थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. चपातीच्या एक साईडला पहिलं लावून घ्यायचं आणि नंतर लगेच चपातीच्या दुसऱ्या साईडला पण आपल्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्तही तेल लावायची गरज नाही, थोडंसंच तेल लावायचं आहे आपल्याला. आणि छान चपातीला सेंटरमध्ये घेऊन आणि उलटण्याने दाबून दाबून आपल्याला चपातीला छान भाजून घ्यायचं आहे. कारण तव्याच्या मधल्या साईडला जास्त हीट असते, तर त्यामुळे चपातीचे काटे जे आहेत ते आपल्याला उलटण्यानं सेंटरला घेऊन घेऊन आपल्याला चपाती भाजायची आहे. चपाती भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो भाकरीपेक्षा, आणि चपाती कच्ची राहिली तरी छान लागत नाही, म्हणून स्पेशली चपातीला नीट आपल्याला थोडासा टाईम देऊन छानच भाजून घ्यायचं आहे. मी इथे तुम्हाला बाकीच्या पण माझ्या चपात्या कसं मी भाजून घेतलेल्या आहेत ती तुम्हाला दाखवलेलं आहे. थोडासा फास्ट व्हिडिओ दाखवलेला आहे, कारण स्लो दाखवला तर व्हिडिओ खूप लाँग होईल, म्हणून मी तुम्हाला फास्ट दाखवलेलं आहे की मी माझ्या बाकीच्या पण चपात्या करून घेतलेल्या. तर तुम्ही पण चपात्या अशाच पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.